व्हिडिओ करायचा पडशील. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळी आंघोळ पाणी लवकर आवरले आणि अर्जुनासोबत चालले वैरण आणायला. पावसातलं वातावरण बघा कसलं असते आमच्या इकडं. पाणी पाणी होते सगळीकडं. मित्रांनो आणली बघा वैरण. आज वातावरण बघा. घरातनं नाश्ता पाणी वगैरे सगळं आवरले. आता काम आहे लिकेज काढायचं आणि त्या मोटर पिटेचं जरा जरा चेप काढलाय मेन काकांनी. मोठं सरळ गेले. पण याला तर दरवाजा बसायचं म्हटलं तर मग याला पेटी नवीनच टाकायला लागणार आहे. लिकेज पाशी डबरं काढाल तू. हे पायाची अवस्था बघा काय झाली. चिव बघा, चिवची शिंग जाळ्यात. कशी दिसायला बघा ही आता. लाईट गेल्या म्हणून अर्जुनला ग बसत नसते. अर्जुन तर झाला लाईट टाकते म्हणून लागत्याच. त्यासाठी ट्रॅक्टरच्या बॅटरी लावला यानं. खाली करंट दिला आहे आणि तोवर अर्थिंग दिला आहे. आणि आता मोबाईलला चार्जर एकतर राहते नाही तर उडवते मोबाईल सगळं. काय अर्जुनदा लाईट यायची वाट पण बघून झाला. मित्रांनो लिकेज काढायसाठी जेसीबीची वाट बघालोय. तोपर्यंत ही जनावर सगळी आत नेऊन बांधलोय. जेसीबीनं काढून घेतलं बघा जरा डबरं. हे आता जरा खाली राहिलं इथं. हे मी पाय ठेवला. ती एक पाईपलाईन आहे खाली दुसरी, आणि ती पाईपलाईन मोठी आहे 4 इंची पाईपलाईन आहे. मग त्यासाठी जरा मोठं काढून घेतले तर जागा सुटसुटीत तर झाली. मित्रांनो तसं असं मेन लाईनीचं कधी पण टी बदलायला लागते आज. पण टी इथला लिकेज झाला आहे का नाही बघण्यासाठी पहिल्यांदा वरनं बंदबूच घातले आणि इथनं लिकेज झालं तर मग टी बदलणार, नाहीतर मग टी बदलायची कॅन्सल. आता तोपर्यंत ती डबा अर्धा भरलेला ती ओततो, कारण की टायरवर प्रेशर बक्कळ आहे त्याचा. टायर निम्म्या अर्धी चेपून राहिल्यासारखे झाल्यात. त्याला पहिलं मोकळं केलं पाहिजे. आता त्या बाजून तर काय नाही, आता हिथनं वतायला चालू करणार असं पाठीमागं. आणि बरं चालू बघा. एवढी मोठी हायवा आणि बोकलेन बघितल्यावर ही आपल्याला ट्रॅक्टर आणि डबा लय बारकं वाटू लागते. कारण ती किती जर बक्कळ बसते त्यात, आणि आपल्या डब्यात फक्त 1 तास बसते. ते तर काय ह्याच्यापेक्षा मोठा आहे, सगळ्यात मोठा आहे ते. आपलं काय 2 बकेटमध्ये भरते फुल. ट्रॅक्टरमध्ये डिझेल कमी होतं, मग डिझेल आपण मागले बॉक्समध्ये घालून सगळं संपवलेलं आणि पुन्हा बॅरलातनं काढू लागलोय. तोपर्यंत पुढचा ढीग भरत नाही तोपर्यंत सुट्टी नुसते वजन खत भरल्यासारखं मरून दिले. एवढा कोण शिंगला होत नाही. डब्याचा सपाट लेवल भरतात प्रत्येक जास्त भरतो. त्याचं काय 2 बकेटमध्ये भरते सगळं. कारण 1 ते 2 तिने जेवणा सुट्टी करणार, परत आणि 2 वाजता चालू करायचं. काय मसाल्यांचा शेवटच केला त्या $2. आता ही एक ढांपी आडवी येणार होती ह्याला इथं डम्पिंग करताना, मग ती ढांपी तोडायची चालू आहे. आंबोबाजच झाले नाहीत, एकदम ओके मध्ये पडले वगैरे. आवडतं बघा. आज चालू केलं पुन्हा आणि मशीन पण सुंदर आहे.
शर्यत लागल्यासारखी झाली बघा. हे डंपरच्या आधी यायचं म्हटलं बरं काय डंपरला वेळ झाला. लावलं कडला आता डंपर भरणार पहिला. हे पोखलेंडवाल्याचं काम किती बोर असेल. नुसतं भरायचं आहे टाकायचं आहे, भरायचं आहे टाकायचं आहे, भरायचं टाकायचं आहे. दिवसभर तेच करावं लागते त्याला. बसण्याचं रुटीन ते चालूच आहे बघा. व्ह्यू बघा कसं दिसायला. आपल्याला ट्रॅक्टर आणि पोकलँड. मित्रांनो आजच्यापुरतं तर पोकलँडवाल्यांनी बास केली. मला तर शेवट खेप सांगितलं. पण शेवट खेप जरा बारकी बारकी भरून घेतलोय कारण पाळवा त्यांच्या त्या कोपऱ्यात पोल्ट्री टाकायचं एक खेप तिकडे घेऊन जातो. तसं त्याने इथं खाली ह्या डबऱ्यात पाणी साठत होतं तिथं टाकून लय भारी काम केलं बघा. आता पाणी साठायचा काही विषय नाही इथं. पवडाच बास केलं बघा. ट्रॅक्टर तर पोल्ट्री रोज लावले. आता शार्विक येणार मला सोडायला. चालू घराकडे. ते बघा शार्विक गाडीवर दिसत नाही तरी पण गाडी चालवते. कसला वाटतं बघा बघून घ्या. दोन टाकून शार्विक व्हिडिओ करायचा पडशील. मित्रांनी एवढं सगळं आज ओढले बघा झाडापासून इकडचं. बाकी मग उद्या लाल मुंग्या लाल मुंग्या लाल मुंग्या. सूर्य बघा सूर्याचा कोपरा कसा दिसायला एकच. आणि सायंकाळनंतर किरकोळ कामच पार पडली आणि सध्या तर जेवण पण झाले. आता व्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.